नमस्कार, मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आणि आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक भन्नाट रेसिपी। बघतात क्षणी तोंडाला पाणी सुटणारी आणि पोट भरेल पण मन न भरणारी अशी आलू वटाणा रस्सा भाजी। तर त्यासोबत जर पुरी असेल तर मग तर मज्जाच मज्जा। म्हणजे एवढी छान आणि खूप चवदार होते ही भाजी, चटपटीत आणि झणझणीत अशी ही वटाणा रस्सा भाजी। चला तर बघूया आपण त्याची रेसिपी। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर इथे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि म्हणजे काळजी घ्यायची आहे, तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला जिरे मोहरी घालायचं असतं। कधीही जेव्हाही आपण फोडणी घालतो तेव्हा त्यामध्ये तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला जिरे मोहरी घालायचं असतं। आणि इथे मी एक पेस्ट तयार केलेली होती। त्यामध्ये मी एक टोमॅटो मीडियम आकाराचा, एक कांदा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या अशी पेस्ट करून घेतलेली होती। ती पेस्ट आपल्याला जिरे मोहरी तळल्यानंतर लगेच घालून घ्यायची आहे तेलामध्ये आणि थोडीशी फ्राय होऊ द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायचा आहे। त्यानंतर थोडंसं तेल वरती येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। हळद नंतर आपल्याला तिखट घालायचं आहे आणि तिखट आणि हळद मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट आपण म्हणजे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार, चवीनुसार कमी जास्त वापरू शकता। आणि काळा मसाला घालायचा आहे। काळा मसाला हा मी घरी केलेला माझा घरचा मसाला आहे। रेडीमेड मसाला मी यूज करत नाही शक्यतोवर। तर अर्धा चमचा काळा मसाला घातलेला आहे। त्याची ही रेसिपी मी म्हणजे माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलच्या सर्व व्हिडिओज अपडेट मिळत राहतील। इथे तेल वरती आलेलं आहे थोडं थोडं, तुम्हाला दिसतच असेल। अगदी मंद आचेवर आपल्याला ही भाजी करायची आहे आणि थोडंसं इथे पाणी घालायचं आहे आपल्याला। ज्या वाटीमध्ये मी टोमॅटो, कांदा, लसणची पेस्ट होती त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं होतं आणि ती वाटी म्हणजे धुवून आणि ते पाणी त्यामध्ये मी घातलेलं होतं। आणि आपल्याला मंद आचेवरच आता ही भाजी होऊ द्यायची आहे। थोडंसं तेल वरती येईपर्यंत तुम्हाला दिसतच असेल तेल सुटलेलं आहे आता भाजीला, मसाल्याचं तेल सुटत आहे। यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला होता मी। हा शेंगदाण्याचा कूट कधीही म्हणजे शेंगदाण्याचा कूट जास्त नाही वापरायचा, कारण ती शेंगदाण्यावरच जाईल मग भाजी। म्हणजे क्वांटिटीनुसार वापरायचं आहे शेंगदाणे। बटाटे आणि मटरच्या क्वांटिटीनुसार आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। मटर आणि आलू, मी चिरलेले आलू यामध्ये घालून घेतलेले आहे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला मसाल्यामध्ये। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल। इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे मी, अगदी हलकंसं। अजून थोडं पाणी घालावं लागणार आहे यामध्ये, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकता। आणि पाणी घालून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, आलू, मटर आणि मसाला व्यवस्थित।
आणि थोडासा कोथिंबीर घालायचा आहे। या पद्धतीने कधीही भाजी बनवताना या पद्धतीने थोडासा कोथिंबीर घालायचा, अतिशय भन्नाट चव येते, खूप चवदार भाजी होते। आणि आलू आणि मटर, म्हणजे मटर तर लवकर शिजतातच, पण आलू लवकर शिजण्यासाठी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार, ज्यामुळे आपले जे चिरलेले आलू आहे ते लवकर शिजतील। आणि झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे। मी पाणी टाकून घेतलेलं होतं अगोदरच, तर मी चेक करणार आहे आता आपलं ते आलू शिजलाय का नाही। तर कधीही थोडंसं आलू साईडला घेऊन चेक करायचा, नाही तर त्यामध्येच चमच्याच्या सहाय्याने आपल्याला आलू म्हणजे दाबून बघायचं आहे की शिजलाय का नाही। तर भाजी अजून शिजलेली नाही आहे, आलू शिजलाय नाही आहे, तर थोडंसं अजून शिजवावं लागेल। त्यामुळे परत झाकण ठेवून परत आपल्याला भाजी ही शिजवून घ्यायची आहे। आणि आता तुम्हाला दिसतच असेल तेल वरती आलेलं आहे, म्हणजे आपली भाजी ही म्हणजे आलू शिजलेले आहे। आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान दिसत आहे आणि बघताच क्षणी अशी खावीशी वाटत आहे भाजी। छान आणि चवदार चटपटीत लागते ही भाजी, नक्की ट्राय करा। आणि इथे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण पाणी हे सर्व पिऊन घेतलेलं आहे भाजीने, म्हणजे जिरलेलं आहे ते, शिजून आटलं आहे पाणी, त्यामुळे थोडंसं पाणी हलकंसं घालून घ्यायचं आहे। आणि इथे मी तुम्हाला दिसतच असेल भाजी आता रेडीच झालेली आहे, त्यामुळे थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायचं आहे। कोथिंबीर हा शेवटीच घालायचा, जेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची त्यानंतर कधीही कोथिंबीर घालायचा। गॅस बंद झाल्याच्या नंतरही तुम्ही कोथिंबीर घालू शकता, किंवा बंद करण्याच्या अगोदर तुम्ही कोथिंबीर घालू शकता। आणि आता कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे भाजीमध्ये सर्व, आणि आपली भाजी ही बटाटा वाटाणा रस्सा भाजी ही रेडी आहे।